मित्रांनो, सध्या चालू असलेल्या T20 वर्ल्ड कप मधील अनेक खेळाडू काही ना काही काम करून आपलं जीवन जगतात. क्रिकेट खेळणं हे तर त्यांच्यासाठी दुसरं ऑप्शन आहे आणि त्यातल्याच काही खेळाडूंपैकी एक असलेला इटलीचा क्रिशन कलुगामेज हा सध्या पिझ्झा डिलिव्हरीज करत आहे. आणि आज तोच पिझ्झा बॉय आपल्या देशासाठी यंदाच्या T20 वर्ल्ड कप मध्ये महत्वाची कामगिरी करत आहे. नुकतेच झालेल्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने उत्तम स्पेल टाकले आणि इटलीला विजय मिळवून देण्यामध्ये मोठा हातभार लावला. विशेष म्हणजे तो मूळचा इटलीचाही नाहीये. चला तर मग पाहूयात या व्हिडिओमधून कोण आहे हा क्रिशन, ज्याचा पिझ्झा डिलिव्हरी पासून सुरू झालेला प्रवास T20 वर्ल्ड कप पर्यंत येऊन पोहोचलाय. क्रिशन कलुगामेजचा जन्म श्रीलंकेच्या कॅन्डी जिल्ह्यातील एका छोट्या गावात. त्याने क्रिकेट खेळायला वयाच्या 8-9 वर्षी सुरुवात केली. गावातल्या ग्राउंडवर, स्थानिक क्लब्समध्ये आणि शाळेच्या स्पर्धेंमध्येही तो खेळला. श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या युवा कार्यक्रमातही त्याने भाग घेतला, पण सिनियर स्तरावर त्याला संधी मिळाली नाही. श्रीलंकन क्रिकेटच्या वरिष्ठ टीम मध्ये जाण्यासाठी त्याने प्रयत्न केले, पण त्याला एक मोठा धक्का बसला. त्याच्या कुटुंबाने श्रीलंका सोडून इटलीत स्थलांतर होण्याचा निर्णय घेतला, कारण इटलीत नोकरी आणि चांगली भविष्याची संधी होती. पण क्रिशनने मनोमन ठरवलं होतं की काहीही झालं तरी क्रिकेट मात्र सोडायचं नाही. इटलीत गेल्यावर त्याने लोकल क्रिकेट क्लब शोधले. 2018-19 मध्ये त्याने इटली क्रिकेट फेडरेशनच्या सामन्यात भाग घ्यायला सुरुवात केली. तिथे त्याच्या फास्ट बॉलिंगने आणि ऑलराऊंडर क्षमतेने सगळ्यांचं लक्ष वेधलं. पुढे 2021 मध्ये त्याला इटलीच्या राष्ट्रीय संघात संधी मिळाली. तेव्हापासून त्याने इटलीसाठी नियमित खेळायला सुरुवात केली आणि आज तोच संघाचा मेन फास्ट बॉलर आणि मिडल ऑर्डर बॅट्समन आहे. सध्याच्या T20 वर्ल्ड कप मधील त्याची कामगिरी पाहिली तर त्याने विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली, तर दुसऱ्या सामन्यामध्ये नेपाळ विरुद्ध 4 ओव्हर्समध्ये 18 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आणि या त्याच्या स्पेलने नेपाळला कमी धावांवर रोखता आलं. त्याचा परिणाम असा झाला की इटलीने 12.4 ओव्हर्समध्येच हा सामना जिंकला. क्रिशनची बॉलिंग आणि संघाची एकजूट यामुळे इटलीने इतिहास रचला. T20 विश्वचषकातील त्याचा हा पहिला विजय होता आणि असोसिएट टीमसाठी हा एक मोठा क्षणही होता. हा विजय इतका धमाकेदार होता की जगभरात क्रिशन आणि इटलीचं नाव घेतलं जाते. तसेच त्यांनी नुकतेच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातही चांगली गोलंदाजी केली. क्रिशनच्या संघर्षाविषयी बोलायचं झालं तर त्याचा प्रवास हा सोपा नव्हता. इटलीत क्रिकेटच्या कमी सुविधांमुळे त्याने अनेक वर्ष फॅक्टरीमध्ये काम केलं, तर सध्या तो इटलीमध्ये एक पिझ्झाई ओलो म्हणजे पिझ्झा बनवण्याचं काम करत आहे, जिथे तो रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा तयार करतो आणि विकतो. हा त्याचा मुख्य रोजगार आहे, ज्यावरून तो आपलं आणि कुटुंबाचं उत्पन्न चालवतो. हे देखील म्हणता येईल की तो आठवड्यातील बहुतेक दिवस रेस्टॉरंटमध्ये काम करतो आणि रविवारी किंवा जेव्हा प्रशिक्षण आणि सामने असतात तेव्हा सराव करतो. आणि आश्चर्य म्हणजे तो हा वर्ल्ड कप झाल्यावर आपल्या कामावर पुन्हा रुजू होणार आहे. पण क्रिशनची ही कहाणी सांगते की जिद्द, मेहनत आणि कष्टाच्या जीवावर तुम्ही काहीही करू शकता. आणि ज्या पद्धतीने त्याने कामगिरी केली आहे ते खरंच अनेकांसाठी प्रेरणादायी देखील आहे. आणि इटलीच्या चाहत्यांना तर आता आशा आहे की तो पुढेही इटलीसाठी या वर्ल्ड कप मध्ये चांगली कामगिरी करत राहील. बाकी तुम्हाला याची कहाणी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका. आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेनिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा AGC स्पोर्ट्सला.